नमस्कार, बागलकोटेस किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा। उपवासासाठी हा खूप छान आहे। दरवेळेला बटाट्याचा चिवडा, गोड चिवडा, तिखट चिवडा असे बटाट्याचेच प्रकार करण्यापेक्षा हा थोडा वेगळा आहे। आता सगळे उपवासाचे सीझन सुरू आहेत, तर आपण बघूया साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा। उपवासाच्या चिवड्याला लागणारे साहित्य आपण हे साबुदाण्याचे पोहे घेतले। हे कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल असतात, मॉलमध्ये अवेलेबल असतात। हे असे साबुदाण्याचे पोहे आहेत। त्याच्यानंतर मी चेंज म्हणून याच्यात आपण बटाट्याचा खीसही घालू शकतो, पण आपण उन्हाळ्यात हौसेसाठी केलेले थोडे वेफर्स असतात, तर ते हे बटाट्याचे वेफर्स मी घेतले थोडे। ह्याच्यात हे तळून त्याच्यामध्ये घालूया। हे ऐच्छिक आहेत, नुसत्या पोह्याचा जरी तुम्ही केला तरी सुद्धा चालतो। त्याच्यानंतर थोडेसे दाणे घेतले, त्याच्यानंतर जिऱ्याची पूड घेतली आहे आणि तळणीसाठी तेल घेतलेलं आहे। याला मिठाची सुद्धा आवश्यकता नाही आहे। पोह्यांना किंवा ह्या वेफर्सना सुद्धा आपण थोडं मीठ घालतो, त्याच्यामुळे मिठाची काही सुद्धा याला गरज नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं तिखट घालू शकता, तेही ऐच्छिक आहे। जिरेपूड थोडीशी फ्लेवरला घातलेली आहे। हे एवढं आपलं साहित्य आहे। साबुदाण्याचे पोहे, थोडेसे बटाट्याचे वेफर्स, जिरेपूड, शेंगदाणे आणि तेल। हे तेल मी तापायला ठेवलंय। सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून ते करून घेऊया, म्हणजे कसं आहे ते करपणार नाहीत। नंतर जरासं गार तेल असतं पहिल्यांदा तेव्हा। हे बघा, हे ते झालेत आता शेंगदाणे, हे मी काढून घेते। हे सगळं एका चाळणीमध्ये असं काढून घ्यायचं, जेणेकरून यात तेल त्याचं निथळेल। याच्यामध्ये आता थोडेसे वेफर्स तळून घेऊया। हे बघा, हे कसे मस्त तळून झाले। मंद आचेवर तळून घ्यायचे। आणि आता सगळ्यात शेवटी आपले पोहे तळून घ्यायचे। हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपण हे ॲक्च्युअली पोहे घालूया आणि मंद आचेवर कसे मस्त तळून निघाले। मी एका परातीत ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड पोह्याला, दाण्याला आणि वेफर्सना लावून घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर मीठ घाला, तिखट घाला। मी असा हा थोडासा कमी स्पायसी, कमी मसालेदार असा चिवडा तयार केलेला आहे। साबुदाण्याच्या पोह्यांचा चिवडा। हे बघा, हा साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा तयार आहे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।